कसा बसा झाला आमचा प्लॅन येरमाळ्याच्या देवीला जायचा. मग चाललो की आम्ही पण बोंगाटच. आमच्या दाजींना म्हणलं काढ तुम्ही व्हिडिओ, चालवा तुम्ही मस्त पैकी गाडी. मग दाजीने काय बोंगा फाईटच की. पुढं आल्यावर लागली नदी, थांबायचं होतं पण भेत ती पण क्रॉस केली, गेलो पुढं निघून. मग काय सकाळ सकाळ लागले की भुका. बुशी म्हणलं काय खायचं, मी म्हणलं चला खाऊ इडली डोसा सांबर. मग काय सकाळच्या पोखीच्या तावात शिरलो की आम्ही पण आतमध्ये. मग केलं आम्ही पण चालू आता खायला इडली सांबर, एकदम क्वालिटी बाज. दाजी काही व्हिडिओ काढताना लाजत होतं, त्यामुळं सारखं त्यांच्याकडे कॅमेरा धरून काही जमत नव्हतं. कॅमेरा धरावता शिव्या खावा लागायच्या. पण कसा बसा काढला त्यांचा पण व्हिडिओ. 2 चमच्यानी केलं तर त्यांनी आता चालू वडायला, तोपर्यंत हाताला लागलेलं सांबर लागलं चाटाय मित्र. मग काय दाजीने केलं चालू, हे एकदम टेस्ट लागलं. लाजलं परत दाजी अजून एकदा. भूषण शेटणी काय आपलं गप्पा गप हे आपल्या मित्राने तर काय स्टार्टिंगलाच चालू केलं आहे. मग झालं आता. मग परत निघालो आम्ही येरमाळ्याच्या दिशेने. मग काय मस्त वातावरणात आलो येरमाळ्याजवळ. दाजी लागलं गाडी कलवा इकडं तिकडं वळणावरती. दाजीला म्हणलं जरा दमाने चालवा, तरी पण दाजीचं काही पीठ कमी व्हायना. मग दिसलं की येडामाईचं मंदिर लांबनंच. मग फायनल पोचलो आम्ही येडामाईच्या नगरीत. मग दाजींनी केलं की चालू आरशात बघून विचारायला. नंतर आलं भूषण शेटने तर का पावडर लावून मस्त वेगळे बांग पाडून चष्मा घालून आता ठरलं आमचं दर्शनाला जायचं. मग भूषण शेट राहिलं आता फोटोची पोज देऊन उभा फोटो काढायला, पण फोटो काय काढला नाही. येडा घालून जायचं होतं आतमध्ये, पण मित्राने चुकवलं. मित्र म्हणला वरती जायचंय, पण वरती जास्त जात नव्हता, तर दुसरीकडेच जात होता. त्यामुळे मग इथं काय कसं निघलो बाहेर. यांच्या भांडणातून मावशीच्या भांडणाला चालली होती हे, तर त्यांचे पैशा कसं निघलो बाहेर. फायनल शेवटी दर्शन घेऊन आम्ही आलो वापस. कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि कमेंट करा.